हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळी 7 वाजलेले आहे आणि उठल्याबरोबर मला अगरबत्तीच लावावी लागली, कारण इतके डास झाले ना भरपूर अशा प्रमाणामध्ये. तर म्हटलं आधी अगरबत्ती लावून घेते, त्यानंतरच बाकीची कामे करते. तर ही जी अगरबत्ती आहे ना, अगदी 5 रुपयाचं पॅकेट आहे, पण अगदी भारी आहे, म्हणजे मच्छरं लवकरच जातात. तर ती लावून घेतली. आता सहसा रोज तर लावत नाही आहे, 2-3 दिवसानंतर लावत असते. म्हटलं हे लावून घेतलं की बाकी कामे आवरायची. आता या रूममध्ये पसारा सकाळी एवढा होतो ना, म्हणजे जेवढा पण आवरलं त्याच्या डबलनी तो पसारा होतोच होतो. आता सकाळी मुलगी उठली की तिला प्रॅक्टिसला जायचं असते, तर मग बॉटल इथे, कपडे तिथे, असं असतं तिचं सामान. तर त्यानंतर इथे टेबलवर सगळं सामान ठेवून दिलं आणि आता हा जो सोफा आहे हा आवरायला घेतला. आणि कॅमेऱ्याचा काय प्रॉब्लेम येतो तेच समजत नाही. फेसवर आलं तर एकदम क्वालिटी छान दिसते, नाही तर मग असं म्हणजे डार्कपणा येतो. आणि आता मोबाईल म्हटलं तर माझा हा चांगलाच मोबाईल आहे, असं काही नाही, विवोचा मोबाईल आहे. फक्त हा प्रॉब्लेम येत आहे. आता काय करावं तेच समजत नाही. तर असो, त्यानंतर इथे सोफा वगैरे आवरायला घेतला. नंतर बेड आवरायचा होता. आणि आज आहे शुक्रवार. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर एक दिवस तर व्हिडिओ नाही चाललेला आहे आणि होतच नाही. एक दिवसानंतर व्हिडिओ येत असतो. आणि शॉर्ट व्हिडिओ टाकायचं म्हटलं ना तर मग लाँग व्हिडिओ होत नाही, आणि लाँग व्हिडिओ करायचं म्हटलं तर शॉर्ट होत नाही. कारण काय आहे की प्रत्येक वेळेस कॅमेरा नाही आपण इकडे तिकडे करू शकत. कामात एकदा लागलं ना तर मग माझं लक्ष इतकं राहत नाही की आपल्याला कॅमेरा चेंज करायचा आहे किंवा ऑन ऑफ करायचा आहे. तर असं त्यानंतर बघा, इथे सकाळी सकाळी माकड आले आणि यातलं एक जे पिल्लू होतं ना, तर त्याचे पूर्ण 5ही बोटं कटलेले होते. आणि तेव्हा लक्षात आलं माझ्या, जेव्हा इथे ते मला फिरताना दिसले. आणि सकाळी उठून बघते तर बाहेर पायरीवर पूर्ण असं ब्लड दिसलं. आता नेमकं याचंच असेल असं वाटते मला, कारण ते भिंतीवर पण होतं. आता भिंतीवरून उडी मारून तर जाऊ शकते. तर पूर्ण ते सगळं सकाळी क्लीन करावं लागलं. आधी वाटलं की कदाचित उंदीर वगैरे मेला असेल, पण नंतर हे मला माकडाचं पिल्लू दिसलं, कारण रात्रभर माकड इकडेच होते. आणि कशाने कटलं काय कुणास ठाऊक. अगदी छोटंच आहे ते पिल्लू, जास्त मोठं पण नाही. पूर्ण त्याचे 5ही बोटं ते कटलेले आहे. तर बहुतेक काही लागलं असेल त्याला. तर असं त्यानंतर इथे नाश्ता वगैरे केला आणि आता भांडे घासायचे होते. तर भांडे घासावं म्हटलं, इकडचं दार बंदच ठेवलं होतं मी, कारण अगरबत्ती लावलेली होती डासांची, त्याच्यामुळे. आता हा बेड आवरायचा राहिलेला आहे, म्हणजे सकाळी एकदा आवरला तरी पण तो होतोच. त्यानंतर सकाळचे सर्व कामे आटोपले आणि आता हे पनं केलेलं, 2 दिवस झाले पनं केलं आहे. तर म्हटलं चला पनं पिऊन घेऊ. आणि असं पनं घेतलं ना, थोडं अर्धा ग्लास जरी घेतलं तर बरं वाटतं, म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात तरी छान वाटतं. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली. आता स्वयंपाक करायचा होता, तर इथे राजमा रात्री भिजत घातला. म्हटलं चला राजम्याची भाजी करू. खूप दिवस झाले मी राजमा केलेला नव्हता, साधारणतः 8-15 दिवस झाले असतील. म्हटलं आज करायची. भाजीला शेंगा होत्या पण त्या काही मी मोडलेल्या नव्हत्या. मग म्हटलं हीच भाजी करायची. भातासोबत छान वाटते ही भाजी. आणि उन्हाळ्याचं कसं सहसा पोळ्या चपात्या कमीच करते मी. आता जास्त नाही, 1-2 चपात्या करणार आहे. आज पण आम्ही दोघीच आहे आणि रुचीचे बाबा गेले गावाला, त्याच्यामुळे मग दोघींसाठी काही फारसं लागत नाही. ती राजमा असला तर चपाती खात नाही, मी पण जास्त खात नाही, एखादी खाल्ली तर खाल्ली. आणि ही कणिक रात्रीची होतीच फ्रीजमध्ये, त्याच्या 2 चपात्या करणार आहे. तर इथे एकीकडे कुकर लावला आणि एकीकडे भात. तोपर्यंत म्हटलं चला मसाला तयार करायचा. आता मसाला काही नाही, सिंपल कांदा, लसूण, अद्रक आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर तर नव्हतीच, अगदी थोडी होती. तर तोच करणार आहे, म्हणजे थोडी ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी, बाकी काही नाही. तर इकडे राजमा कसं चांगल्या 5-6 शिट्या झाल्या, चांगला शिजला तर छान वाटतो. आणि जर थोडासा असा कडक असला ना तर मग तो खायला व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मी थोडं जास्त शिजू देते. पण आज झालं असं की सुरुवातीला 4 की 5 शिट्ट्या झाल्या, मला वाटलं शिजला असेल, मग मी उतरवून घेतलं. नंतर बघते तर काय थोडा तो मला असा कडकच वाटला. मग परत 2 शिट्ट्या होऊ दिल्या, तेव्हा कुठे तो छान शिजला. त्यानंतर इथे वाटण तयार करायचं होतं. म्हटलं चला वाटण वगैरे तयार करू. आणि परत कुकर लावला, त्याच्यामुळे आता वेळच लागेल. तर एकीकडे भात झाला आणि कढई वगैरे ठेवली मी गॅसवर, तेलही टाकलं, पण तो शिजला नाही, त्याच्यामुळे परत मला गॅस बंद करावा लागला आणि राजमा परत शिजू द्यावा लागला. आता काय कुणास ठाऊक, नाही तर 4 किंवा 5 शिट्यामध्ये चांगला शिजतो, पण यावेळेस पाहिजे तसा शिजला नाही तो. तर असो, त्यानंतर इथे भात एकीकडे ठेवला आणि आता काय म्हणतात ते छोटे जे पापड असतात ना, टोमॅटोचे पापड आहे, त्याच्यामध्ये मिक्स 3 प्रकारचे आहे. बटाट्याची आहे, टोमॅटोची आहे, नाचणीची आहे. तर हे मी एका कृषी प्रदर्शनीमधून आणलेले होते आणि ते एका डब्यामध्ये ठेवले, लक्षातच आलं नाही आणि त्यामुळे जास्त ते तळणंच होत नाही. म्हटलं चला आज तळून घेऊया.
कारण खूप दिवस झाले तळलेले नव्हते आणि ते खाण्यासाठीच म्हणून आणले. मग आज थोडे तळले मी आणि स्वयंपाक करता करता 1-2 ते खात होती. चपात्या करायच्या होत्या मला इथे, तर चपात्या करायला घेतल्या आणि त्यानंतर जेवणाची तयारी. तर आज काही मी फारसं शूट केलेलं नाही आहे. फक्त सकाळचं थोडंफार रुटीन, त्यानंतर दुपारचं आणि सकाळचं. एखाद दिवशी काय माहिती इच्छाच होत नाही करायची. डोळ्यापुढे मोबाईल असला किंवा ट्रायपॉडला लावलेला असला तरी पण ते म्हणजे कॅमेरा सुरू करावं असं वाटतच नाही, का कुणास ठाऊक. आणि कधी-कधी व्ह्यूज जर खूप कमी आले ना, तर मग असं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं आणि मग इच्छाच होत नाही. पण मग पुन्हा असं वाटतं की नाही, कमी आले तरी चालेल, आपण आपलं काम चालू ठेवायचं. सेम हाच प्रॉब्लेम इंस्टाग्रामला पण आहे माझा, पण ठीक आहे, होईलच आज नाही उद्या, प्रयत्न करत राहायचे. तर इथे चपात्या वगैरे करायला घेतल्या आणि कणिक ही रात्रीची म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली होती ना, त्याच्यामुळे ज्या चपात्या थोड्या वेगळ्याच होत्यात. म्हणजे अशा लाटताना थोडा असा वेळ लागतो आणि तरी अर्धा तास मी आधी बाहेर काढून ठेवलेली. पण चपाती थोडीशी काळपटच होते ती फ्रीजमधल्याची, जी की जी ताजी कणिक असते भिजवली त्याची छान होते. त्यानंतर इथे वेफर्स तळून घेतले. म्हटलं चला एक एक खाऊया आणि तोपर्यंत भाजी पण फोडणी देणं होते. तर हे 4-5 प्रकारचे वेफर्स आहे याच्यामध्ये, जे की मी तुम्हाला आधीच सांगितले ते. त्यामध्ये थोडे ॲड केले साबुदाण्याचे, सोबतच चिप्स. तर असे तळून घेतले आणि एकीकडे भाजी फोडणी द्यायला घेतली. तर राजम्यामध्ये आता थोडा कांदा लसूण मसाला टाकणार आहे, कारण बाकी मसाले इतर कुठलेही नव्हते. गरम मसाला, गोडा मसाला किंवा असे कुठले मसाले मी वापरत नाही भाजीमध्ये. एकतर कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला. तर ते थोडं टाकलेलं आहे, अगदी थोडाच टाकलेला आहे, कारण काल मसाले वांग्याची भाजी खूप तिखट झाली होती. तर रुची काही जेवली नाही फारशी, म्हणून म्हटलं थोडी फिकीच करायची. आणि त्यानंतर मग इथे राजमा थोडासा हलकासा चमच्यानी असा ठेचून घेतला, म्हणजे एकदम मोठे दाणे असतात ना ते, थोडं जर स्मॅश केलं तर आणखीन छान वाटतो. तर इथे बघा हे वेफर्स, पापड वगैरे नाचणीचे, तर ते घेतले खायला. भाजी व्हायची होती. आता डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. आता इथे कपडे थोडे शिवायचे होते मला. म्हटलं वेळ आहे, चला शिवून घेऊया. आणि नळ येणार होते आज, कारण परवा रात्री 9:30ला नळ आले, त्याच्यामुळे ड्रम पूर्ण खाली होता, तो धुवून घेतला आज. तो भरायचा होता मला. आता भरते की नाही भरत कोणास ठाऊक. उन्हाळ्याचं पाणी थोडं कमी येते, त्याच्यामुळे मग कमीच भरावा लागतो. तर इथे कपडे वगैरे शिवून घेतले. त्यानंतर करायचा होता चहा, भांडे घासायचे होते, झाडायचं होतं. तर आधी म्हटलं वेळ आहे तर हे कामे करून घेऊया, नाहीतर मग लक्षातच राहत नाही, आज शिवणार उद्या शिवणार असं होऊन जाते. त्यानंतर हा ड्रम आहे, धुतलाच छान सुकलेला आहे, म्हटलं हा ठेवून द्यायचा. आणि मागच्या साईडला ते सगळं धुवून काढलं, ती जागा पण व्यवस्थित सुकली. नंतर तिथे ड्रम ठेवला आणि आता नळ येतीलच. तर त्याआधी इथे आधी कपडे होते, कपडे काढून घेतले, कपड्याच्या घड्या केल्या आणि शेंगा होत्या गवारच्या, त्या मला मोडायच्या होत्या, म्हणजे तोडून ठेवायच्या होत्या. आता आमच्या विदर्भातली भाषा म्हणजे थोडी कमी जास्त येते, कधी शेंगा तोडायच्या, कधी मोडायच्या, म्हणजे हे शब्द येतातच. आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही भाषेचा डिफरन्स असतो. तर इथे त्यानंतर इथे चहा बिस्किट खायला घेतले. आता रुची चहा घेत नाही, तर तिने कैरीचं पन्हं घेतला आणि खिडकीतून बघा सूर्य कसा एकदम डोळ्यावर येतो. तर त्यानंतर इथे ह्या शेंगा तोडायला घेतल्या. तर शेंगा छान ताज्या होत्या, फ्रेश होत्या. ह्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या मी 4-5 दिवस झाले आणून. आता उद्या बनवणार त्या. आणि या आठवड्यामध्ये खूप गवारीच्या शेंगा, म्हणजे या महिन्यामध्ये कमीत कमी 5-6 वेळा तरी खाल्ल्या. आता कंटाळा आला, कारण आणतात तर त्या कराव्याच लागतात. तर म्हटलं शेंगा वगैरे निवडून घेते. त्यानंतर रूम झाडायची होती आणि भांडे घासायचे होते. बघा पक्षी इथे 2 आले. भात टाकलेला होता, असं भात वगैरे काही टाकलं ना तर बरोबर येतात ते आणि खाऊन घेतात. आणि पाणी असते, एका कटोऱ्यामध्ये पाणी ठेवते मी माठाजवळ, तिथचं पाणी पितात. आधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांना पाणी पाहिजेच असतं. त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले, म्हटलं भांडे घासून घेऊया. आणि आता नळ आलेले होते, तर ते ड्रममध्ये मला पाईप लावायचा होता, पाईप लावला आणि त्यानंतर इथे पाण्याचा माठ धुवून घेतला स्वच्छ आणि तो भरला. तर बाहेर भरला तर पाणी थोडं थंड राहतं. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर डेली रुटीन म्हणजे आपलं रोजचे कामं. तर ठीक आहे, इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.